महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे तूर आणि तुरीमध्ये शेतकऱ्याची जर उत्पादकता बघितली तर एकरी 3 ते 4 क्विंटल याच्यापेक्षा जास्त उत्पादन येत नाही. परंतु AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपण गोदावरी तूर आणि AI तंत्रज्ञान या दोन्हीचा संगम करून कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये एकरी लागण पिकाचे 20 क्विंटल उत्पादन आणि त्याचा जर खोडवा धरला तर लागण नंतर खोडवा 3 महिन्यामध्ये एकूण खोडव्याचं 15 क्विंटल म्हणजे 20 अधिक 15 35 क्विंटल उत्पादन आपण तुरीचं घेऊ शकतो. आज तुरीचा रेट जर बघितला तर 7,000 रुपये क्विंटल आहे. जर नुसती लागण जर धरली तर 20 क्विंटल तुरीचे आपल्याला 1,40,000 रुपये होतात आणि तेही 6 महिन्यामध्ये. आणि त्याचाच खोडवा जर धरला आपण तर परत 3 महिन्यामध्ये त्याला आपण 15 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे लागवड केल्यापासून ते 9 महिन्यापर्यंत टोटल आपण 35 क्विंटल उत्पादन घेऊ शकतो. आणि जर पैशामध्ये सांगायचं झालं तर 2 लाखपेक्षा जास्त रुपये हे शेतकरी मिळवू शकतात. यासाठी तुम्ही जर बघितलं तर पाण्याचं नियोजन, कीड रोगाचं व्यवस्थापन, खताचं व्यवस्थापन हे सर्व AIद्वारे आपण केलेलं आहे. ज्यामुळे या तुरीचं उत्पादन आपल्याला चांगलं दिसत आहे. इथं जर तुम्ही तुरीच्या शेंगा मोजल्या तर एका झाडाला जवळपास 2,500 शेंगा लागलेल्या आहेत. जे नॉर्मली शेतकऱ्यांमध्ये 300-400 शेंगापेक्षा जास्त शेंगा लागत नाही. काही अगदी चांगलं मॅनेजमेंट केलं तरी 1,500 शेंगा लागतात. आपल्या इथे 2,500 शेंगा एका झाडाला लागलेल्या आहेत. तुम्ही त्याचा बुडका जरी बघितला, फांद्या बघितल्या तर तेवढ्या प्रमाणात त्याला फांद्या आणि बुडका त्याचा विस्तारलेला आहे. तर येत्या 17 ते 24 जानेवारीला शेतकऱ्यांनी इथे यावं आणि तुरीच्या पिकाच्या विषयी माहिती घ्यावी अशी मी त्यांना आवाहन करतो. कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये सर्वांनी आवर्जून या, मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.